नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खरीप हंगाम अगदी काही दिवसावर आला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं वानाची चाचपणी आता सुरू आहे। उत्पादन वाढीसाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वानाची निवड। जर वानाची निवड योग्य असेल, चांगली असेल तर निश्चित उत्पादन वाढायला आपल्याला मदत होते। आपण अनेक वर्षापासून कापसावर काम करतोय आणि अनेक वर्षाच्या संशोधनानंतर बूस्टरचं छावा BGCH 2001 हे वाण आता बाजारात आलं आहे। बहुप्रतीक्षेनंतर स्वतः संशोधित केलेलं, स्वतः डेव्हलप केलेलं हे वाण BGCH 2001 म्हणजे छावा हे वाण आता बाजारात उपलब्ध होणार आहे। या वाणाचे वैशिष्ट्य आपल्याला माहीत असावे, जेणेकरून कापसाच्या वाणाची निवड करताना आपल्याला सोपं होईल। त्यासाठी याचे वैशिष्ट्य मी आपल्याला सांगू इच्छितो। तसं पाहिलं तर हे वाण नावाप्रमाणेच छावा याची कोणासोबतही तुलना करू शकत नाही, इतर कुठल्याही वाणाची तुलना यासोबत होत नाही, असं वैशिष्ट्यपूर्ण हे वाण आहे। याचे वैशिष्ट्य जर पाहिले तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे उभाट वहाड आणि मोकळं झाड। यामुळं दाट लागवडीसाठी सर्वोत्तम हे वाण आहे। एकरी झाडाची संख्या आपण तिथं वाढवू शकतो। दादालाड पद्धत किंवा अतिघन लागवड पद्धत किंवा विषमांतर पद्धतीमध्ये लागवडीसाठी हे अत्यंत उपयुक्त वाण आहे, ज्याच्यामध्ये झाडाची संख्या वाढल्यामुळं, एकरी झाडाची संख्या वाढल्यामुळं एकरी उत्पादन वाढायला आपल्याला निश्चित मदत होईल। त्यामुळं उभाट वहाड आणि मोकळं झाड असल्यामुळं झाडाची संख्या वाढते व एकरी उत्पादन वाढायला मदत होते। दुसरा मुद्दा म्हणजे रस शोषक किडीसाठी हे वाण अत्यंत सहनशील आहे। आपल्याला माहीत आहे रस शोषक किडीमध्ये मावा, तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी यामुळं फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो। पण या वाणामध्ये असे वैशिष्ट्य आहेत की रस शोषक किडी या वाणामध्ये जास्त प्रादुर्भाव होत नाही। या रस शोषक किडीसाठी सहनशील आहे। इतर वाणांच्या तुलनेत फवारणीचा खर्च याला कमी लागतो। तिसरं वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक गळ ही या वाणात अत्यंत कमी आहे। आपल्याला माहीत आहे जेव्हा पाऊस कमी जास्त पडतो, पावसाचा गॅप पडतो, नंतर पाऊस पडतो किंवा जास्त पाऊस पडतो, कुठल्याही कारणामुळं किंवा नैसर्गिक कारणामुळं मोठ्या प्रमाणात नैसर्गिक गळ कापसामध्ये होते आणि जेवढी जास्त गळ होईल तेवढं उत्पादन घटते। जेवढी नैसर्गिक गळ कमी असेल तेवढी बोंडाची संख्या जास्त असते। त्यामुळं छावा किंवा BGCH 2001 या वाणामध्ये कमीत कमी नैसर्गिक गळ झाल्यामुळे बोंडाची संख्या बोंड जास्तीत जास्त टिकून राहतात। प्रति फांदी जास्त बोंडाची संख्या व प्रति झाड जास्त बोंडाची संख्या असल्यामुळं उत्पादन क्षमता याची जास्त बोंडाची संख्या असल्यामुळं नक्कीच इतर वाणांच्या तुलनेत जास्त आहे। त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे मोठं 5 पाकळ्याचं आणि वजनदार बोंड। या वाणाला मोठे बोंड लागतात। जास्तीत जास्त बोंड हे 5 पाकळ्याचे आणि वजनदार बोंड असतात। त्यामुळं प्रति बोंड हे वजन जास्त असल्यामुळं, प्रति झाड बोंडाची संख्या जास्त असल्यामुळं उत्पादनात हे सर्वोत्तम वाण ठरायला हरकत नाही। 5 पाकळ्याचं, वजनदार आणि मोठं बोंड असल्यामुळं उत्पादन क्षमता याची अधिक आहे। त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे याचा कालावधी हा मध्यम आहे। हे उशिरा येत नाही, हे लवकर ते लवकर मध्यम येणाऱ्या कालावधीमधलं असल्यामुळं याच्यामध्ये आपण कोणत्याही जमिनीमध्ये याचं घेऊ शकतो। कोरडो आणि बागायतीमध्ये सुद्धा आपण याची लागवड करू शकतो आणि सिंचनाची व्यवस्था जर असेल तर रबीचं पीक हरभरा म्हणा किंवा गहू म्हणा किंवा इतर उन्हाळी पिकं सुद्धा आपण या वाणावर घेऊ शकतो। कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन देणारं वाण असल्यामुळं दुबार पीक सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो। 6वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रकारच्या जमिनीस उपयुक्त। विदर्भ, मराठवाडा, खानदेशातल्या जे जमिनीचे प्रकार आहे, बरडी जमीन असेल, हलकी जमीन असेल, लाल मातीची जमीन असेल, भारी जमीन असेल, अत्यंत खोल माती असलेली जमीन असेल, गाळवट जमीन असेल, अशा सगळ्या जमिनीसाठी हे वाण उपयुक्त ठरलेलं आहे। त्यामुळं मी शेतकरी बंधूंना विनंती करेन की यावर्षी आपल्याला बूस्टर छावा 2001 हे जर वाण मिळालं तर निश्चित आपण इतर वाणांच्या सोबत याची लागवड करावी, जेणेकरून आपल्याला याचे वैशिष्ट्य आणि याचे उत्पादन क्षमता समजेल आणि पुढे आपण मोठा निर्णय त्यासाठी घेऊ शकता। तर मी सर्वांना विनंती करेन की आपल्याला जर मिळालं तर नक्कीच बूस्टरचं छावा हे वाण लावा आणि समृद्ध व्हा। धन्यवाद।